नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये। मुलांनो, आज आपण बालभारती इयत्ता 3री मधील मुग्धा लिहू लागली या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात। या पाठातील कठीण शब्दार्थ: समारंभ, कार्यक्रम, पटकावलं, मिळवलं, स्वर, आवाज, छंद, आवड, अबोल, कमी बोलणारा, नित्यक्रम, रोज केलेली गोष्ट, स्मरण, आठवण, शब्दसंपत्ती, शब्दांचा साठा, दैनिक, दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र, मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक, लिखाण, लिहिलेला मजकूर, घुम्या, कमी बोलणारा, परिवर्तन, बदल। साहित्यिक, लेखक, संकल्प, निश्चय, माया, प्रेम, ममता, सुसंवाद, चांगले संभाषण, प्रोत्साहन, उत्तेजन। आता या पाठाबद्दल थोडेसे जाणून घेऊयात। मुग्धा लिहू लागली या पाठामध्ये मुग्धा नावाची एक मुलगी होती। ती अभ्यासात खूप हुशार होती। तिचा चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला होता, पण ती खूप अबोल होती। कोणाशी काही जास्त बोलत नसायची। बक्षीस समारंभाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी भाषण केले। त्या भाषणात आपण कसे लेखक झालो याविषयी बोलताना त्यांनी रोजीनिशी लिहिण्याच्या छंदामुळे कथा कविता लिहू लागलो व सर्वांशी छान गप्पा मारू लागलो असे सांगितले। त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा मुग्ध झाली। तिला त्यांचे भाषण खूप आवडले आणि त्यातून तिने बोध घेत रोज नवीन काहीतरी लिहिण्याचा संकल्प केला। तिच्या बाबांनी आणलेल्या डायरीमध्ये तिने दररोज लिहायला चालू केले। त्यामध्ये ती सर्व काही लिहित असायची। त्यामुळे तिला आपल्या चुकाही लक्षात येऊ लागल्या आणि ती सर्वांशी मोकळेपणाने बोलू लागली। आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? उत्तर: मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता। समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? उत्तर: समारंभाला प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते? उत्तर: बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी रोजीनिशी दिली होती। मुग्धाला आपली चूक का कळू लागली? उत्तर: एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की मुग्धा ती कागदावर लिहू लागल्यामुळे तिला तिची चूक कळू लागली। प्रश्न क्रमांक 2, कोण कोणास म्हणाले? चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचा बक्षीसही पटकावले, पण ती जास्त बोलत नाही। उत्तर: असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या। मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता। उत्तर: असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले। हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय। उत्तर: असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले। आणि मी एक साहित्यिक झालो।
उत्तर असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. प्रश्न क्रमांक 3. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या डॅश डॅश सांगितल्या. गमती जमती. बोलण्यानं, लिहिण्याने, वाचल्याने माझ्या डॅश डॅश घडत गेलं. परिवर्तन. त्या पाहुण्याचे भाषण ऐकून मुग्धा अगदी डॅश डॅश झाली. मुग्ध. मुग्धाने डॅश डॅश पक्के ठरवले. नवीन वर्षाचा डॅश डॅश केला. मनाशी संकल्प. मुग्धाची डॅश डॅश कळी फुलायला लागली. अबोल. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ गमती जमती. बारीक सारीक, जिकडे तिकडे, काटे कुटे, दगड गोटे, चढ उतार, पाला पाचोळा. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर किंवा शब्द लावून नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ बोल, अबोल. संवाद, सुसंवाद. हजर, गैरहजर. न्याय, अन्याय. प्रश्न क्रमांक 6. एकाच शब्दाला 2 वेगवेगळी अक्षरे लावली की 2 वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. पुढील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. त्यासाठी सु, अ, कु ही अक्षरे वापरा. स्पष्ट, सुस्पष्ट, अस्पष्ट. प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. नियोजित, सुनियोजित, अनियोजित. अशा शब्दांचे आणखी काही जोड्या शोधण्याचा प्रयत्न करा. सुयोग्य, अयोग्य. सुशिक्षित, अशिक्षित. सुविचार, कुविचार. प्रश्न क्रमांक 7. खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा. पक्के. धक्के, बुक्के, सिक्के, टक्के. संपत्ती, विपत्ती, आपत्ती, हत्ती, बत्ती, वृत्ती. प्रश्न क्रमांक 8. खालील शब्द पहा तसेच लिहा. मुग्धा, बक्षीस, आमंत्रण, खुर्ची, गोष्टी, प्रसंग, परिवर्तन, शब्दसंपत्ती, नित्यक्रम, निश्चय, संकल्प, प्रोत्साहन, कौतुक, वर्णन, मैत्रिणी, मनाविरुद्ध, कल्पना, प्रसिद्ध. धन्यवाद. ते त्याच्या आजीकडे प्रश्न